ऑगस्ट महिन्यात कोकणात फिरण्यासारखी 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, जुलैचा धोधो पाऊस आता थोडा स्थिरावला आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या रिमझिम श्रावण सरींनी कोकणाला एका हिरव्यागार नंदनवनात बदललेलं आहे। जर तुम्ही या महिन्यात निसर्गाच्या कुशीत एका भन्नाट ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण फक्त ठिकाणांची नावेच नाही तर तिथे नक्की काय पाहायचे आणि काय अनुभवायचे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, गुहागर। आपल्या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर आहे शांत आणि विलोभनीय गुहागर। ऑगस्ट महिन्यात इथला पांढऱ्या वाळूचा किनारा आणि किनाऱ्यालगतची सुरूची झाडे अत्यंत नयनरम्य दिसतात। गुहागरला भेट दिल्यावर केवळ समुद्रकिनाराच नाही तर येथील प्राचीन व्याडेश्वर मंदिर आवर्जून पहा। श्रावण महिन्यात इथे दर्शनासाठी जाणे एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव असतो। या व्यतिरिक्त जवळच असलेला गोपाळगड किल्ला आणि अंजनवेलचे लाईट हाऊस पाहण्यासारखे आहे। येथून समुद्राचा अथांग नजारा आणि वशिष्ठी नदीचा संगम अतिशय सुंदर दिसतो। नंबर 9, सावंतवाडी। 9व्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांचे शहर सावंतवाडी। ऑगस्टच्या पावसात शहराच्या मध्यभागी असलेला मोती तलाव काठोकाठ भरलेला असतो आणि आजूबाजूच्या टेकड्यांवरून उतरणाऱ्या धुक्यामुळे या तलावाचे सौंदर्य दुप्पट होते। तलावाच्या काठावर असलेला सावंतवाडीचा ऐतिहासिक राजवाडा आपल्याला गतकाळाची आठवण करून देतो। इथल्या चिताराळीमध्ये जाऊन प्रसिद्ध लाकडी खेळणी आणि हस्तकलेच्या वस्तू पाहणे आणि खरेदी करणे हा पर्यटकांसाठी एक खास अनुभव असतो। अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठीही सावंतवाडी उत्तम आहे। नंबर 8, हरिहरेश्वर। 8व्या क्रमांकावर आपण वळलोय दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरकडे। 4 टेकड्यांच्या कुशीत वसलेले हे प्राचीन काळ भैरव आणि शिव मंदिर श्रावण महिन्यात भाविकांनी गजबजलेले असते। इथला सर्वात मोठा थरार म्हणजे मंदिराच्या मागून समुद्राच्या कडेने जाणारा प्रदक्षिणा मार्ग। ऑगस्टच्या जोरदार वाऱ्यामुळे काळ्या खडकावर आदळणाऱ्या भव्य लाटा पाहणं अंगावर काटा आणते। येथून अवघे 20 ते 25 किलोमीटरवर असलेला श्रीवर्धनचा शांत किनारा आणि तिथले पेशवे स्मारक इतिहासाची साक्ष देतात। नंबर 7, चिपळूण। 7व्या क्रमांकावर आहे वशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले चिपळूण। मुंबई गोवा हायवेवरून जाताना ऑगस्ट महिन्यात तिथला सवत्सळा धबधबा आपल्याला रौद्र रूपात पाहायला मिळतो। पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असतो। यासोबतच 300 वर्षांहून अधिक जुने असलेले श्री क्षेत्र परशुराम मंदिर आणि जवळच असलेले डेवरण येथील शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय इतिहासप्रेमींसाठी पर्वणीचा आहे। गोवळगड किल्ल्यावरून दिसणारा चिपळूण शहराचा आणि वशिष्ठी नदीचा नजारा पावसाळ्यात कॅमेऱ्यात टिपण्यासारखा असतो। नंबर 6, दापोली। आपल्या लिस्टमध्ये 6व्या नंबरवर आहे कोकणचे महाबळेश्वर म्हणजेच दापोली। समुद्र सपाटीपासून उंचावर असल्याने ऑगस्ट महिन्यात इथली हवा अतिशय थंड आणि आल्हाददायक असते। दापोलीत केवळ समुद्रकिनारेच नाही तर ऐतिहासिक ठेवा देखील आहे। इथे तुम्ही पन्हाळ काजीच्या प्राचीन बौद्ध लेण्यांना भेट देऊ शकता। तसेच हर्णे बंदराजवळील सुवर्णदुर्ग किल्ला आणि कड्यावरचा गणपती पाहण्यासारखा आहे। बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा विस्तीर्ण आणि हिरवागार परिसर पावसाळ्यात डोळ्याचे पारणे फेडतो। नंबर 5, अलिबाग। 5व्या क्रमांकावर आहे मुंबई पुणेकरांचे लाडके वीकेंड डेस्टिनेशन अलिबाग। पावसाळ्यात बोटीचा प्रवास बंद असला तरी पेन मार्गे अलिबागचा रस्ते प्रवास खूपच निसर्गरम्य असतो। ऑगस्टमध्ये समुद्राच्या भरती आहोटीच्या वेळा तपासून तुम्ही शिवकालीन कोलाबा किल्ल्याची भटकंती करू शकता। याशिवाय जवळच असलेल्या टेकडीवरील कनकेश्वर मंदिर, बिर्ला मंदिर आणि नागाव वर्सोलीसारखे किनारे पावसाळ्यात अतिशय शांत असतात। गरमागरम कांदा भजी, लोकल सी फूड आणि सोलकडीचा आस्वाद अलिबागच्या ट्रिपची रंगत वाढवतो। नंबर 4, मालवण। 4थ्या क्रमांकावर आपण जातोय थेट मालवणला। ऑगस्ट महिन्यात समुद्रात वॉटर स्पोर्ट्स बंद असले तरी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी इथे नक्की यायला हवे। मालवणचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पावले व मंदिर प्रत्येक मराठी माणसाने पाहायला हवे। यासोबतच तारकर्ली आणि देवबागचा किनारा जिथे कर्ली नदी समुद्राला मिळते तो संगम पाहणे अतिशय विलोभनीय असते। आणि हो, इथल्या अस्सल मालवणी सुरमई, पॉपलेट आणि खापरपोळीची चव चखायला अजिबात विसरू नका। नंबर 3, गणपतीपुळे। 3ऱ्या क्रमांकावर आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे। निळासार समुद्र आणि पांढऱ्या शुभ्र वाळूच्या किनाऱ्यावर असलेले हे 400 वर्ष जुने स्वयंभू गणपतीचे मंदिर सर्वांचे श्रद्धास्थान आहे। ऑगस्ट महिन्यात मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराला प्रदक्षिणा घालताना जो हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो तो मनाला खूप शांतता देतो। इथे आल्यावर जवळच असलेला प्राचीन कोकण
या ओपन एअर म्युझियमला नक्की भेट द्या, जिथे तुम्हाला 500 वर्षापूर्वीचे कोकण पाहायला मिळेल. नंबर 2, मुरुड जंजिरा. दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रातील एकमेव अभेद्य असा जलदुर्ग मुरुड जंजिरा. सिद्धी राजवटीचा हा किल्ला अरबी समुद्राच्या मध्यभागी एका खडकावर उभा आहे. ऑगस्टच्या पावसात आणि उधाणलेल्या लाटांमुळे किल्ल्यापर्यंत बोटीने जाणं कधी कधी कठीण असतं, पण राजपुरीच्या किनाऱ्यावरून या भव्य किल्ल्याचे आणि जवळच असलेल्या छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याचे दर्शन अतिशय थरारक असते. मुरुडच्या किनाऱ्यावरील नवाब पॅलेस आणि आजूबाजूच्या सुपारीच्या बागा पावसाळ्यात अप्रतिम दिसतात. नंबर 1, आंबोली. आणि मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात कोकणात फिरण्यासाठी नंबर 1चं ठिकाण आहे आंबोली. पावसाळ्यात आंबोली म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गच. ऑगस्टमध्ये आंबोली घाटात इतकं दाट धुकं असतं की समोरचा रस्ताही धुसर होतो. इथला आवाढव्य मुख्य धबधबा आणि नांगरतास धबधबा पर्यटकांची पहिली पसंती असते. याशिवाय हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान असलेले गुहेतील शिव मंदिर आणि कावळे 7 पॉईंटवरून दिसणारी खोल दरी हे सर्व अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लोक आंबोलीला भेट देतात. तर मित्रांनो, ही होती ऑगस्ट महिन्यात कोकणात भेट देण्यासारखी टॉप 10 पर्यटन स्थळे. तुम्हाला यापैकी कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं आणि तुम्ही तुमची पावसाळी ट्रिप कुठे प्लॅन करत आहात ते आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार माहितीसाठी आपल्या टॉप 10 मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.